क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5 चे अधिकारी API कदम आणि आमचे स्टाफ राजू सिंग राठोड, राजू टाकळकर, त्यानंतर इतरांचे अंमलदार यांना एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कळमनाच्या बाजूला जो कामठीचा रोड जातो त्यामध्ये रन्नाळा गाव, कामठी रोड, पोलीस स्टेशन नवी कामठी या एरियामध्ये काही लोक हे एका घरामध्ये जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रेड कारवाई केली असता एकूण आम्हाला 17 आरोपी मिळालेले आहेत. त्या 17 आरोपींकडे जुगाराचे पत्ते आणि त्यांच्यावर रोख कॅश रक्कम 11,280 आणि त्यांचे 17 मोबाईल अशी एकूण 3,40,000 आणि इतर टोटल 3,51,380 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4 आणि 5 अंतर्गत कानूनी कारवाई केलेली आहे. आणि पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशन नवी कामठीच्या हद्दीमध्ये आम्ही आता त्यांना पुढील कारवाई करता पाठवत आहोत. यामध्ये आता असं माहिती मिळाली की कालच ईद झालेली आहे आणि ईदच्या अनुषंगाने जश्न मनवण्याच्या उद्देशाने त्यांनी काही लोक बरेचसे ते आरोपी आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामध्ये त्यांना ईद झाल्यानंतर कोंबडं किंवा मटण बनवून आणि बिर्याणी वगैरे बनवून आणि त्या ठिकाणी जुवा एका घरामध्ये खेळून आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने हे जमले असल्याची माहिती मिळाली होती. त्यामध्ये कुठलाही यापूर्वी जुगाराचा अड्डा वगैरे अशी काही माहिती मिळाली नाही, तर त्याबद्दल आम्ही अधिक माहिती घेत आहोत. अशा प्रकारे आम्ही या 17 आरोपींना एका घरामध्ये जुगार खेळताना आणि जुगारामध्ये पैशाची देवाणघेवाण करताना अशा प्रकारे आम्ही त्याच्यावरती 17 आरोपींच्या विरुद्ध क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5च्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे. त्यामध्ये एकूण 17 आरोपी एक आहेत. त्यांच्याकडचे मिळालेले 17 मोबाईल त्याची किंमत 3,40,000 आणि रोख रक्कम 11,280 अशा प्रकारे एकूण 3,51,380 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. पुढील कारवाई करता आम्ही पोलीस स्टेशनकडे पाठवतो. याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की सण उत्सव हे आपल्या आनंदाकरता असतात. ते आनंद करताना कायद्याने दिलेले नियम आणि त्या दृष्टिकोनातून घातलेले कायदे याचं पालन करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारे कोणी बेकायदेशीरपणे जुगार खेळणे किंवा दारू पिणे किंवा कोणत्या प्रकारचं सट्टापट्टी करणे किंवा नशापानी, गांजा, MD अशा प्रकारच्या नशामध्ये आहारी जाऊन अशा प्रकारे कोणी गैरकानूनी कृत्य करताना जर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत ज्या मोहीम सुरू आहे त्या मोहिमेअंतर्गत कोणी अशा प्रकारे जर नशा करताना किंवा गैरकानूनी कृत्य करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यामध्ये आरोपींचा अभिलेख तपासला. आतापर्यंत आम्हाला तसं काही आढळून आलेलं नाही. बरेचसे हे मजूर कामगार करणारे असे दिसून आलेले आहेत आणि आज ईद संपल्यानंतर आनंद साजरा करण्याच्या उद्देशाने ते एकत्र जमल्याची माहिती मिळाली. तरी त्याबद्दल आम्ही अधिक अभिलेख तपासून त्यांचा काय रेकॉर्ड आहे का याबद्दल आम्ही माहिती घेत आहोत. लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए.